आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। राज्यातील कुणबी प्रमाणपत्रांची फेरतपासणी व्हावी आणि या संदर्भातील वादग्रस्त प्रकरणांवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट घ्यावी असं त्यांनी म्हटलंय। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं या संदर्भात भूमिका जाहीर करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। कुणबी प्रमाणपत्रावरनं ओबीसी नेत्यांनी हे सवाल उपस्थित केले। निवडून येऊन द्यायचं बरं, आता जिथं कुठं बोगसगिरी केली त्याच्या विरोधात गेलं तरी मग भाजप आता परत त्याचीच हे धरणार आहे का, बाजू धरणार आहे का? प्रसाद लाडांना म्हणा आता आई माईवरनं फडणवीसांना शिव्या दिल्या, आता भाजपच्या कार्यकर्त्यांना कसं वाटतंय? ओबीसींना तुम्ही विचारायचं नाही, ओबीसींना विश्वासात घ्यायचं नाही। आणि जरांगेंनी जरा काय बोललं की लगेच बावनकुळेची प्रतिक्रिया, लगेच ते उदय सामंतांचा त्यांना फोन, तुम्हाला ओबीसींची मतं नाही पाहिजेत का?